पुण्यापासून 65 किलोमीटर अंतरावरचं वरवंड हे गाव मोहोळ तालुक्यातल्या वडवळच्या नावावरून या गावाला वरवंड असं नाव पडलं। या गावामध्ये पांडव काळातील गोपीनाथ मंदिर आहे। गावचं हे ग्रामदैवत मानलं जातं। इसवी सन 1250 ते 1300च्या काळामध्ये हेमाडपंथी पद्धतीनं या मंदिराचं बांधकाम करण्यात आल्याच्या खाणाखुणा देखील सापडतात। मंदिरासमोर नंदी असून मंदिरामध्ये गोपीनाथाची समाधी आहे। समाधीच्या दक्षिणेला विष्णूची तर उत्तरेला कालभैरवाची मूर्ती आहे। मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना गणपती आणि नागोबाची मूर्ती नजरेस पडते। या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शंकराच्या पिंडीसोबत इथं पार्वतीची सुद्धा मूर्ती आहे। शंकर पार्वतीची मूर्ती एकत्र पाहायला मिळणं हे खूपच दुर्मिळ मानलं जातं। पुरातन एकदम मंदिर आहे, स्वयंभू आहे। आत्ता एक ओझरलॅप केल्यामुळं तसं दिसतंय। आणि समोरची मूर्ती आहे ती पार्वतीची। आणि वर्ष परंपरा ही आमच्याकडे पूजा आरती नैवेद्य आरती आणि सेवा करणं हे आमच्याकडे आलेलं आहे। आणि अख्ख्या पांडवकालीन एकदम पुरातन म्हणजे जवळजवळ आमची इथं 12वी-13वी पिढी आहे। आणि त्याच्यापासून कधी आलं आहे हे आम्हाला म्हणजे अजून सांगता येणार नाही। आणि तेव्हापासून आहे यात्रा इथे कार्तिकी पौर्णिमेला होती। या मंदिराबाबत आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे मोहोळ इथं हेग्रस नावाचे ब्राह्मण राहत होते। त्यांनी केलेल्या तपश्चर्येमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि हेग्रसला भेटायला ते कैलासातून निघाले। कैंदूर पाबळ मार्गे त्यांनी वरवणमध्ये मुक्काम केला। या गावातच गोपीनाथ नावाचा शंकर भक्त राहत होता। त्यावर प्रसन्न होऊन शंकरानं माझ्या नावा अगोदर तुझ्या नावाचा नामघोष होईल असा वर दिला। पुरातन असल्यामुळं पार्वती पण आहे, शिव पण आहे। आणि ती समोरची समाधी आहे ती ह्याची गोपीनाथांची। ते एक गवळे होते, ते गवळ्यांना प्रसन्न झाल्यामुळं तिला प्रगट झाली। त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमेला गोपीनाथाची यात्रा असते। या यात्रेमध्ये लोटांगणाचा मान हा इथल्या अण्णा पाटील यांच्या घरचा असतो। इथं सगळे वाडी वस्तीवरचे सगळे भाविक दर सोमवारी देवाला येतात। आणि इथं वैशिष्ट्य म्हणजे इथं कार्तिक पौर्णिमेला इथली यात्रा असते। दिवाळी झाल्यावर साधारण 15 दिवसांनी इथली यात्रा असते। म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, जे दिवाळीला जे इथनं आमच्या बहिणी कोणी कुठं नांदायला गेलेले जे असतात, ह्या दिवाळीला न येता खास यात्रा म्हणजेच त्यांची दिवाळी असते। त्याच्यामुळं दिवाळीला जे कोणी येत नाही ते वर्षातनं यात्रेला म्हणजे सगळे पै पाहुणे सगळे इथं यात्रेला येतात। आणि गावचं हे ग्रामदैवत असून जागृत देवस्थान आहे। त्याच्यामुळं गावात सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित लागतं ह्या देवाच्या कृपेने मार्गी। पूर्वी जे होतं हे मातीचं बांधकाम होतं, साईडच्या भिंती, ह्या साईडच्या भिंती काढून आता हे जे दगडाचं सगळं काम केलेलं आहे। साधारण याचं 3 वर्षापूर्वी जीर्णोद्धार झाला। आणि याची कळस स्थापना त्यावेळेस गुरुवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हातातनं हस्ते आम्ही कळस बसून घेतला आहे। यात्रेदरम्यान हजारो भाविक दर्शनासाठी इथे येतात। हे जे आमचे वरवण गावाचे जे दैवत आहे हे महादेवाचे मंदिर, हे पुरातन काळाचे मंदिर आहे। आणि हे सर्वात मोठं म्हणजे हे सर्वात जागृत देवस्थळ आहे। इथं आल्यानंतर प्रसन्न आणि छान वाटतं। आणि गावाची या ग्रामदैवतावर भरपूर मोठी श्रद्धा आहे। आणि या देवस्थानामुळे गावाचा बी बराचसा चांगला विकास झालेला आहे। आणि गावावर पण चांगल्या प्रकारे कृपाछत्र आहे गोपीनाथ महाराजांचं। प्रत्येकाच्या ज्या इच्छा आकांक्षा ज्या मनी धरलेल्या आहेत
त्या त्यांच्या भरपूर प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळं साहजिकच वरवण गावच्या असेल, आणखी परिसराच्या गावकऱ्यांचं असेल, तर हे ग्रामदैवत मोठ्या प्रमाणात श्रद्धास्थान असल्या कारणाने इथे भाविक आपल्या मनातील विचार प्रकट करून ते पूर्णत्वास गेलेले असल्या कारणानं या गोपीनाथ महाराजाचं महत्त्व जास्त आहे. यात्रेमध्ये गोपीनाथाची मूर्ती आणि शंकराच्या मुखवट्याचा गावातून वाजंत्रीसह छबिना निघतो. या यात्रेमध्ये फटाक्यांची आतषबाजी ही डोळे दिपवणारी असते. अब्बास शेखसह महाराष्ट्र वन, दौंड.